नमस्कार मित्रांनो, लेअर पोल्ट्री फार्म कसा टाकावा पार्ट 3 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं की शेडची दिशा कोणती असावी. दुसऱ्या पार्टमध्ये आपण कंप्लीट ब्रेकडाऊन दिलं की शेडला नेमकं कॉस्ट किती लागतं, लेबर कॉस्ट वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आणि ह्या तिसऱ्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की केजेस, आणि सगळ्यात जास्त केजेस संबंधित प्रश्न असतात की केजेसची कॉस्ट किती जाते, केजेस कुठून घ्याव्यात, सेकंड केजेस भेटतात का, बऱ्याच गोष्टी असतात. मित्रांनो, विषय असा आहे की ह्या ज्या केजेस आहेत, ह्या चक्रा कंपनीचे केजेस आहेत, ह्या मी 130 रुपये प्रति पक्षी घेतल्या होत्या. म्हणजे 130 म्हणजे पूर्ण पिंजरा 130ला नाही, प्रति पक्षी 130 रुपये केजेस आपल्याला पडतात. जर 2000 पक्ष्यांचं जर ब्रेकडाऊन द्यायचं झालं तर जवळजवळ आपल्याला 2000 पक्ष्यांसाठी 2,60,000 रुपये केजेसला लागतात. आणि हे चक्रा कंपनीचे केजेसही मी तेव्हा 130 रुपये पर पक्ष्यांप्रमाणे घेतले होते. आणि केजेसमध्ये मित्रांनो बऱ्याच कंपन्या आहेत, सगळ्या कंपनीचे नावं मलाही माहीत नाही आहे. ज्या वेल नोन कंपन्या माझ्यासाठी आहेत त्या म्हणजे एक ओमेगा ग्रुप, एक चक्रा ग्रुप आणि एक सुप्रीम ग्रुप. ह्या तिन्ही कंपनीच्या केजेस मित्रांनो, या तिन्ही कंपनीचे केजेस एकदम उत्तम असतात. पण मला स्पेशली जे आपलं सुप्रीमचे केजेस असतात त्या जरा चांगल्या वाटतात, कारण त्यांनी टाटाची GI वायर वापरलेली असते आणि ते केजेस जरा हेवी असतात. मलाही तेच केजेस टाकायचे होते, पण काही कारणास्तव त्यांना खूप डिले होत होता, म्हणून मला चक्राचे केजेस बसवावे लागलेत. आणि चक्राचे केजेस पण एवढे वाईट नाही आहेत, पण जो हा मधला दरवाजा तुम्ही बघत आहात, हा दरवाजा जास्त मोठा नाही आहे, म्हणजे पक्षी काढायला आपल्याला जरा अडचण होते. तुम्ही बघू शकतात, एका पिंजऱ्यामध्ये म्हणजे एका केजमध्ये साधारणतः 5 पक्षी असतात. 20 इंच बाय 18 इंच हा पिंजरा असतो आणि प्रत्येक पक्षाला 0.5 स्क्वेअर फीट अशी जागा भेटते. थोडं कंजेस्टेड होतं, पण युनिव्हर्सल हेच माप आहे म्हणून तेच चालू आहे. आणि मी जे हे चक्राच्या केजेसबद्दल बोलत होतो, तर मित्रांनो चक्राचा हा जो दरवाजा आहे हा थोडा छोटा असतो. म्हणजे जर पक्षी आपल्याला काढायचे जर झाले सपोज, तर आपल्याला थोडा त्रास होतो आणि पक्ष्यांनाही वेदना होण्याचे चान्सेस असतात, ते हर्ट होण्याचे चान्सेस असतात. तसंच जर सुप्रीमचे केजेस जर बघितला तर त्यामध्ये दरवाजा थोडा मोठा असतो, त्यामुळे पक्षी काढणं आपल्याला जरा जास्त सोयीस्कर जातं. आणि मित्रांनो, आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा, सेकंड केजेस घ्यावेत का. बरेच फार्मर मला विचारतात, सर सेकंड केजेस आहेत का. आणि जर एखाद्या ठिकाणी असले, जर एखाद्या फार्मरचे केजेस असले तर मी ते सांगतोही. पण मित्रांनो, विषय असा आहे, मीही सेकंड केजेस 2000 घेतल्या होत्या. असं नाही आहे सेकंड केजेस घेऊ नये म्हणून, सेकंड केजेस नक्की घ्याव्यात. पण तो सौदा आपल्याला कुठपर्यंत जातो आपण ते बघितलं पाहिजे. कारण मी जेव्हा सेकंड केजेस घेतल्या त्या मी समोरच्या फार्मरकडून 50 रुपयांनी घेतल्या. मला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वगैरे, फिटिंग कॉस्ट वगैरे अजून 35 रुपये लागले. म्हणजे जवळपास 85 रुपयामध्ये मला त्या केजेस गेल्या. सांगायचं तात्पर्य असं की यात माझे पैसे वाचले. पण कधी कधी काय होतं, आपण एखाद्या डीलरकडून सेकंड केजेस घ्यायला जातो. त्यांचं काम असतं की ह्या फार्मरच्या केजेस त्या फार्मरला द्यायच्या आणि मध्ये जे कमिशन उरतं ते घ्यायचं. पण अशा वेळेस काय होतं, बऱ्यापैकी आपलं कधी कधी नुकसान होतं. डीलर 50-60 रुपयांनी घेणार, मग तो आपल्याला 70-75-80 रुपयाप्रमाणे देणार. मग ते आल्यावरती आपल्याला इथे इन्स्टॉलेशन चार्ज वगैरे लागतात. आपण नवीन असतो, आपल्याला माहिती नसतं. जवळपास 100-105 रुपयापर्यंत कॉस्ट आपली चालली जाते. आणि मग मित्रांनो, 20 रुपयासाठी आपण ब्रँड न्यू सेटअप आपला कशाला सोडायचं. त्याच्याचमुळे असं आहे, जर फार्मर टू फार्मर, एखादा फार्मर आहे त्याला जर त्याच्या केजेस विकायचे आहे, जर तुम्हाला तसं काही भेटत असेल तर बघा, माझं पर्सनल ओपिनियन असं आहे, जर सेकंड केजेस व्यवस्थित भेटत असतील, जास्त जुने नसतील, तर आपण नक्कीच सेकंड केजेस घ्याव्यात. जर ते आपल्याला 80-85 रुपयापर्यंत आपला सेकंड केजेसचा सेटअप होत असेल पर बर्ड, तर नक्की करावं. जर 100-105 रुपये जर आपल्याला सेकंड बर्डला लागणार असेल तर ब्रँड न्यू सेटअपच काय वाईट आहे. मित्रांनो, आता राहिला जागेचा प्रश्न. तर 2000 पक्ष्यांचा आपल्याला जर सेटअप करायचा असेल केजेसचा, तर जवळपास आपल्याला 60 फूट जागा लागते. आणि 3 रो मी हा पकडलेले आहेत. ईच रोमध्ये जवळपास 3 फुटाचं अंतर पाहिजे, जेणेकरून व्हेंटिलेशन चांगलं राहतं आणि जायला, अंडे वगैरे वेचायला, फीड वगैरे टाकायला बऱ्यापैकी जागा राहते. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट, हे जे 130 रुपये पर बर्ड आपण केजेस घेतो, त्यात काय काय येतं मित्रांनो. त्यात येतं हे एक फीडर, त्यानंतर एक हे केज आणि हे निप्पल लाईन
आणि लेबर कॉस्ट वगैरे आपल्याला कुठलीच गोष्ट त्यानंतर द्यायची गरज नाही आहे. 130 रुपये पर बर्डनी ते आपल्याला कंप्लीट पूर्ण सेटअप करून देतात. आपल्याला कुठलाही नंतरचा खर्च करावा लागत नाही. फक्त तुम्ही जे हे चमचे बघत आहात हे आपल्याला नंतर इन्स्टॉल करावे लागतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की 2000 पक्ष्यांच्या लेअर केजेससाठी नेमका खर्च किती येतो, सेकंड केजेस घ्याव्यात का, घ्याव्यात तर कोणत्या अटीनुसार त्या सेकंड केजेस घ्याव्यात, केजेसमध्ये काय काय बघून घ्यावं, या अशा बऱ्याचशा गोष्टी आपण आज बघितल्या. आणि अजूनही केजेस संबंधी जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेल. नक्कीच तुमच्या क्वेश्चनचं होता होईल तेवढा आन्सर देण्याचा मी प्रयत्न करेल. आजच्यासाठी इथेच थांबतो. थँक्यू व्हेरी मच.